5 फालतू गोष्टी ज्या तुम्हाला महत्त्वाच्या वाटतायत बट दे आर डिस्ट्रॉइंग युअर टाइम अँड लाईफ. आज आपण त्या 5 गोष्टींबद्दल बोलणार आहोत ज्या तुम्ही ॲट एनी कॉस्ट टाळल्याच पाहिजेत. वेलकम बॅक टू माय चॅनल. माझं नाव आहे ऐश्वर्या. तुम्ही पाहताय 2025 जानेवारी लेवल अप सिरीज, ज्यामध्ये मी 31 दिवसांमध्ये 31 व्हिडिओ आणते तुमच्यासाठी, पॅक्ड विथ टिप्स अँड इन्साइट्स ऑन प्रोडक्टिव्हिटी, पर्सनल ग्रोथ, सेल्फ इम्प्रूव्हमेंट, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अँड एव्हरीथिंग यू नीड टू लेवल अप युअर लाईफ. फर्स्ट अँड एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट जी गोष्ट तुम्ही टाळलीच पाहिजे दॅट इज टॉक्सिक रिलेशनशिप्स. यामध्ये वेळ घालवणं तुमच्या स्वतःच्या आनंदावर लिटरली पाणी फिरवणं आहे. तुमच्या आयुष्यात असे लोक असतील जे सतत तुमच्यावर टीका करतायत किंवा तुमचं महत्त्व कमी करतायत किंवा तुम्हाला मेंटल पीस मिळू देत नाही आहेत, तर हे क्लिअरली रेड फ्लॅग्स आहेत. थिंक अबाउट इट. तुमचं नातं तुम्हाला इमोशनल सपोर्ट देतंय का? तुम्हाला प्रेरणा मिळतेय का? की उलटं तुमचं सेल्फ कॉन्फिडन्सच कमी होतोय? जर तुमचं उत्तर नाही असं असेल तर त्या रिलेशनशिपबाबत तुम्ही जरा एकदा परत रिथिंक करायलाच पाहिजे. टॉक्सिक रिलेशनशिप्स तुम्हाला इमोशनली खूप ड्रेन करतात आणि तुमचं पोटेन्शियल पूर्णपणे वापरायला अडथळा निर्माण करतात. आता हाऊ टू आयडेंटिफाय दिस टॉक्सिसिटी इज पहिले तर कॉन्स्टंट क्रिटिसिझम. जर एखादी व्यक्ती तुम्हाला सतत कमीपणा दाखवत असेल, तुमच्या छोट्या छोट्या चुका उघडत असेल, तर तो व्यक्ती तुमच्यासाठी डेफिनेटली चांगला नाही आहे. सेकंड इज लॅक ऑफ रिस्पेक्ट. तुम्हाला एक व्यक्ती म्हणून आदर दिला जात नाही आहे किंवा तुमच्या मताला किंमत दिली जात नाही आहे, तर त्यावर विचार करावा लागेल. आणि नेक्स्ट इज मॅन्युप्युलेशन अँड कंट्रोल. जर कोणी सतत तुमच्या निर्णयांवर नियंत्रण ठेवत असेल, तुमच्या निर्णयाला कंट्रोल करायचं ट्राय करत असेल, तुम्हाला गिल्टी वाटून देत असेल, तर ते रिलेशनशिप्स हेल्दी नाही आहेत. नाव व्हॉट हॅपन्स इन दिस टॉक्सिक रिलेशनशिप्स इज फर्स्टली तुमचा वेळ, ऊर्जा आणि हॅपीनेस याचा सतत अपव्यय होतो. तुम्ही स्वतःसाठी वेळच काढत नाही कारण तुम्ही त्या निगेटिव्ह रिलेशनशिप्समध्ये इतके अडकलेले असता. आणि अजून एक गोष्ट म्हणजे इमोशनल डिपेंडन्सी वाढते, पण त्या नात्यातून तुम्हाला काहीच आनंद मिळत नाही. सो व्हॉट यू कॅन डू इज सेल्फ रिफ्लेक्शन. जरा विचार करा की मी या नात्यामधून काही शिकतेय का? मला आनंद मिळतोय का? हे थोडेसे सेल्फ इंट्रोस्पेक्टिव्ह क्वेश्चन्स विचारा. नेक्स्ट इज यू कॅन सेट बाउंड्रीज. तुमचं मानसिक आरोग्य जपण्यासाठी त्या रिलेशनशिप्सवर काहीशा बाउंड्रीज सेट करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे टेक ॲक्शन. जर गोष्टी खूपच गंभीर असतील तर त्या नात्यांपासून स्वतःला दूर करा. हे सुरुवातीला कठीण जाणारच आहे, पण लॉंग टर्ममध्ये हेच तुम्हाला इमोशनल फ्रीडम आणि हॅपीनेस देणार आहे. सेल्फ लव्ह इज द की. तुमचं आयुष्य प्रेशस आहे, त्यात अशा लोकांसाठी जागा ठेवा जे तुमचं आयुष्य छान करतील, तुमचं महत्त्व ओळखतायत आणि ज्यांच्यासोबत तुम्हाला एक ऑथेंटिक कनेक्शन वाटतंय. टॉक्सिसिटी टाळा आणि स्वतःचं आयुष्य शांततेत छानपणे जगा. सेकंड इज ओव्हर थिंकिंग. कधी कधी आपण एका गोष्टीबद्दल इतका विचार करतो की त्या विचारांमध्येच अडकून बसलेलो असतो आपण. म्हणजे ओव्हर थिंकिंग एक अशी सवय आहे ना, एका पर्टिक्युलर गोष्टीच्या अवतीभवती आपण फिरत राहतो पण शेवटी काहीच मिळत नाही. सो तुमच्या मनात विचारांचं चक्र सुरू होतं आणि तुम्ही त्या विचारांमध्ये इतके अडकता की समाधान आपल्याला कधीच मिळत नाही. बट हिअर इज द रियालिटी. Overthinking does not solve anything. In fact, it drains your mental energy and wastes your time. जर असा विचार करा, the more you overthink, the less productive you become. म्हणजे instead of focusing की तुम्ही काय कंट्रोल करू शकता, you are stuck in a loop. सतत डाऊट, सतत अनसर्टनिटी. एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर तुम्ही एखाद्या निर्णयावर विचार करताय की हे योग्य आहे का? हे चुकीचं तर नाही ना? मी चुकले तर काय? आणि त्या विचारांमध्ये इतका तुम्ही वेळ घालवलेला आहे किंवा इतका वेळ घालवताय की तुम्ही काही ॲक्शनच घेऊ शकत नाही आहे. यू गेट सो कॉट अप इन युअर थॉट्स दॅट यू फॉरगेट टू ॲक्ट. त्याऐवजी निर्णय घ्या आणि पुढे जा. तुम्हाला आयुष्यात मोठ्या गोष्टी साध्य करायच्या असतील तर वेळेचा योग्य वापर करा. नुसतं विचार करत बसलात तर काहीच होणार नाहीये. निर्णय घ्या. चुकला तर चुकू दे. तुम्हाला ॲटलिस्ट कळेल की हा तुमचा निर्णय तुम्ही चुकीचा घेतलाय आणि ओन अप फॉर इट. म्हणजे सपोज मी काहीतरी निर्णय घेतलाय आणि तो माझा निर्णय चुकलाय, तर ठीक आहे, मला माहिती आहे माझी चुकी झालेली आहे, नेक्स्ट टाइम आय विल बी बेटर. ओके. जर निर्णय घेतलाच नाहीये तर आणखीनच वाईट. म्हणजे ना चांगलं होणार ना वाईट होणार, काहीच होणार नाहीये. सो हे अजिबात करायचं नाहीये.
थर्ड इज सोशल मीडिया स्क्रोलिंग. अरे इंस्टाग्रामवर स्क्रोलिंग करत करत 2 तास कधी गेले कळलंच नाही, असं डेफिनेटली तुमचं झालंच असणार आहे. सोशल मीडियावर वेळ घालवणं इज फाईन, ठीक आहे, पण त्याचं व्यसन झालं तर तुमची प्रोडक्टिव्हिटी आणि फोकस दोन्ही हरवणार आहे. सो जगभरातील लोकांनी जे एक जीवनशैली ते दाखवतात, ओके, तो फिल्टर केलेला असतो आणि आपल्या जीवनाची तुलना आपण अशा फिल्टर्ड आणि पॉलिश्ड पोस्ट बरोबर करणं किती हानिकारक असू शकतं. यामुळे सेल्फ इस्टीम तुमचा कमी होतो आणि तुम्हाला असं वाटतं की अरे माझं लाईफ किती बोरिंग आहे, काय मोनोटोनस लाईफ चाललेलं आहे, मेंटली ड्रेन होतो आपण. एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, सोशल मीडिया काही काळाने तुमचं मानसिक शोषण करू लागतं. सतत स्क्रोलिंग आणि पोस्ट पाहून तुमचा जो मेंदू आहे तो थकून जातो, तुमचा फोकस विनाकारण विचलित होतो आणि तुम्ही किती वेळ घालवलाय हे तुम्हाला कळतही नाही. सोशल मीडियाच्या अति युजेजमुळे तुमचा वेळ वाया जातो आणि तुम्हाला तुमच्या खऱ्या गरजांकडे लक्ष देण्याची जी संधी आहे तीच कमी होते. सो थोडासा वेळ सोशल मीडियावर घालवणं मगाशी म्हटलं तसं ठीक आहे, पण जर ते तुमच्या प्रोडक्टिव्हिटीवर बाधा आणत असेल तर थोडंसं त्याच्यावर नियंत्रण करणं, कंट्रोल करणं महत्त्वाचं आहे. फोकस ऑन व्हॉट मॅटर्स अँड डोंट लेट एंडलेस स्क्रोलिंग स्टील युअर प्रेशियस टाईम. लक्षात ठेवा, लाईफ जे स्क्रीनच्या बाहेर आहे तेच खरं आहे. जे काही तुम्ही स्क्रीनमध्ये बघताय, आजकाल तर किती फिल्टर्स असतात, AI निघालेलं आहे. म्हणजे मी पुण्यात बसलेली आहे आणि मागे AIमध्ये काहीतरी पॅरिसचं आयफेल टावर आलाय, कितीतरी गोष्टी होऊ शकतात AIने. सो अजिबात आपली लाईफ दुसऱ्यांच्या लाईफबरोबर कम्पेअर करायची नाही आहे. फोन आणि सोशल मीडिया ॲडिक्शन किती हानिकारक असू शकतं याच्यावर मी ह्याच्या आधीचा डिटेलमध्ये व्हिडिओ केलेला आहे की व्हॉट इज फोन डुईंग एक्झॅक्टली टू आवर ब्रेन्स. ठीक आहे, आपण आपलं लाईफ कंट्रोल करतोय की आपला स्मार्टफोन आपला ब्रेन कंट्रोल करताय, ह्याच्यावर मी एक खूप डिटेल व्हिडिओ केलेला आहे. ह्याच्या आधीच कालच मी हा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही एंटायर ही जी माझी सिरीज आहे, जानेवारी लेवल अप सिरीज, 31 दिवस 31 व्हिडिओ, हे सगळे व्हिडिओज पहा, कारण डेफिनेटली काही ना काहीतरी तुम्हाला एक सेंटेन्स का होईना काहीतरी नवीन शिकायला नक्की मिळणार आहे. सो प्लीज माझी ही सिरीज क्लोजली फॉलो करा. कमिंग बॅक टू द टॉपिक, फोर्थ इज कंप्लेनिंग आणि निगेटिव्ह थिंकिंग. सतत तक्रार करणं आणि निगेटिव्ह विचार करणं हे तुमच्या वेळेचं आणि ऊर्जेचं मोठं नुकसान आहे. प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याऐवजी तुम्ही फक्त तक्रार करत बसलात तर त्याचा उपयोगच काय आहे. सतत तक्रार करणं तुमचं ना रिलेशनशिप पण खराब करतं. म्हणजे जे लोक तुमच्याशी जवळ आहेत, तुमच्या निगेटिव्ह विचारांपासून ना ते एकदम त्रस्त होऊ शकतात. सो इफ यू कॉन्स्टंटली कंप्लेन, पीपल मे फील दॅट यू आर ड्रेनिंग देअर एनर्जी, ओके, विच कुड पुश देम अवे. आणि निगेटिव्ह थिंकिंगने काय होतं, तुम्हाला संधी पाहण्यात ना अडथळा निर्माण करू शकतं. म्हणजे सतत तक्रार तुम्ही करत राहता, त्याच्यामुळे तुम्ही जे नवीन संधी आहेत किंवा येणार आहेत ते आपण पाहूच शकत नाही, कारण ऑलरेडी यू आर सो मच एनग्रॉस्ड इन युअर निगेटिव्ह वर्ल्ड. सो सतत तक्रार करणं थांबवा आणि त्याऐवजी कृतज्ञाची भावना ठेवा, ग्रॅटिट्यूड दाखवा. तुमचं लक्ष ज्या गोष्टीवर आहे त्यावर विचार करा आणि ते छानपणे स्वीकारा. प्रत्येक वेळी तुम्हाला तक्रार करण्याची इच्छा झाल्यावर विचार करा की माझ्या या प्रॉब्लेमचं सोल्युशन काय आहे. प्रॉब्लेम सॉल्विंग विचारधारा पाहिजे, ओके, तेच तुम्हाला मदत करणार आहे आणि तशानेच तुम्ही पुढे जाणार आहात. माझी एक फ्रेंड होती, जी जुनी फ्रेंड आहे, पण मग हळूहळू कसं झालं की खूप निगेटिव्ह थिंकिंग आणि मग सगळंच थोडंसं माहीत नाही, माझे वाईब्स थोडेसे असे नाही मॅच झाले. असं तिला मी जेव्हा भेटायचे तेव्हा निगेटिव्हिटीच वाटायची, कारण का सारखंच काहीतरी आयुष्यात प्रॉब्लेम, मग हेच आहे मग तेच आहे. म्हणजे भेटून सतत जर हेच बोलणार असू तर भेटायला पण काही अर्थ नाही आहे. सो हळूहळू मी थोडंसं डिस्टंट होत गेले अँड वी आर नॉट टॉकिंग एनीमोर. सो ते पण आहे, यू आयडेंटिफाय सच पीपल. आणि मग जर तुम्ही असे असाल तर मग तुमच्यापासून पण लोक लांब जातील. त्याच्यामुळे उगाचच क्रिब करत बसणं, आय डोंट थिंक दॅट इज गुड. नेक्स्ट इज अनप्लॅन्ड डेज. आता हाऊ टू प्लॅन युअर डे, हाऊ टू सेट अँड अचीव युअर मंथली गोल्स, यावर सुद्धा मी व्हिडिओ केलेला आहे डिटेलमध्ये, म्हणजे जानेवारी लेवल अप सिरीजमध्ये. सो आधीचे व्हिडिओज पाहिले नसतील तर जरूर संपूर्ण प्लेलिस्ट पाहायला विसरू नका. तुमचा दिवस जर प्लॅन केला नसेल तर तुमचा जास्त वेळ वाया जाऊ शकतो. कधी कोणती कामं करायची, किती वेळ द्यायचा, हे जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही ते जास्त छान इफेक्टिव्हली करू शकता. टू डू लिस्ट बनवा.
बनवा, दिवसाची सुरुवात उत्साहाने करा. ट्रस्ट मी, यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल. आय होप तुम्हाला माझे ऑप्शन्स पटले असतील. काही वेगळी मतं असतील तुमची तर मला तीसुद्धा जरूर तुम्ही शेअर करा, कमेंट करून सांगू शकता. आणि वन्स अगेन मी फर्स्ट टाईम अशी काहीतरी सिरीज आणती आहे. म्हणजे याआधी आपल्या चॅनलचं कंटेंट खूप वेगळं होतं. या नवीन वर्षी मला खूप नवीन गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत. खूप वेगळ्या टॉपिक्सवर तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत, बोलायचं आहे ॲज अ फ्रेंड. सो ह्याच्यावर तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला कमेंट करून कळवा. आणि वन्स अगेन माझ्या या सिरीजला खूप सपोर्ट द्या, कारण फर्स्ट टाईम मी ही सिरीज करते आहे. जानेवारी लेव्हल अप सिरीज 31 डेजमध्ये 31 व्हिडिओज तुमच्यासाठी आणते आहे. ऐकायला जरी छान वाटत असलं तरी इट इज व्हेरी डिफिकल्ट टू पुल धिस ऑफ, कारण काय तर लॉंग व्हिडिओज आहेत, स्क्रिप्टिंग, शूटिंग, एडिटिंग खूप गोष्टी येतात. आणि पण आय होप तुम्हाला हे आवडलं असेल. मला तर ही सिरीज शूट करताना आणि ओव्हरऑल प्रोसेस जी होती ती खूप मजा येते आहे. सो आय होप ते तुमच्यापर्यंत पोहोचतं आहे, माझे जे फिलिंग्स आहेत ते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप ग्रोईंग अँड स्टे अमेझिंग. सी यू नेक्स्ट टाईम. बाय बाय.